मित्रांनो या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार आहे ते पाहायचंय तर दोन आघाडीचे फलंदाज काळ्याच्या गजरामध्ये या मैदानामध्ये उतरत आहेत आणि स्काय ब्लू असलेली आर्मी यशवंत स्मृती राहणार हे सगळ्यांना त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचंय दोन्ही पंच आमच्या या मैदानावर उतरत आहेत. मित्रांनो खरोखरच जबरदस्त अशी भिवंडी तालुक्यात वसलेला हा गाव पॉवर शेलार एक पॉवरच्या नावानेच एक पॉवर काम केलेलं आहे. एक जबरदस्त असा मनाला वेधून काढणारी स्पर्धा इथं ठेवलेली आहे. मस्त एकदम जबरदस्त सुसज्ज इथं जर क्रीडा नगरी ती सजवलेली आहे. क्लायमेटचं म्हटलं की गुलाबी महिना आहे मित्रांनो आणि गुलाबी थंडीचा महिना गुलाबी क्रिकेट सगळीकडे चालताना दिसतं. सगळीकडे क्रिकेट म्हणजे एक जबरदस्त खेळ एक मानला जातो आणि भिवंडी या आपल्या शहराला क्रिकेटची पंढरी अशी संबोधित केलेली आहे आणि ते आहेच. आणि किती अपार असे चांगले चांगले प्लेयर्स या भिवंडीमध्ये निर्माण होतात. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रियंशी स्टुडिओमधून मी स्वतः कॉमेडिटर प्रमोद पाटील, माझ्या जोडीला सुभाष धुमाल, टेलिकास्टमध्ये प्रतीक भोईर, कॅमेरामन राकेश गायकवाड, डबल 2 नंबर अतुल गायकवाड कॅमेरामॅन, तसेच आमचे डीजे मास्टर सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. केतन, ओम साई साऊंड सिस्टम असं काहीतरी नाव आहेत. प्रत्येकजण वेगवेगळी नावं ठेवतात. मित्रांनो चला जाऊया या सामन्याकडे. पहिलाच सामना रंगणार आहे मित्रांनो. तुम्ही पाहताय बालगोपाल सोनालीपाडा आणि यशवंत स्मृती राहणार. तर बघूया या 4 सेकंडमध्ये काय घडतंय काय बिघडतंय. यासाठी मी आमंत्रित करतो माझे सहकारी समालोचक ज्यांनी खरोखरच या भिवंडी तालुक्यामध्ये एक धमालची मचवलेली आहे ते म्हणजेच आमचे सुभाष धुमाल सर. ओ टू सुभाष धुमाल. खूप खूप धन्यवाद समालोचक प्रमोद पाटील. विके आणि सागर हा दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर सलामीचं पहिलं षटक आदित्य घेऊन आलेलं आहे. पहिला चेंडू इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू टोलला आणि चेंडू निघून जातोय या सीमा अपार चौकार. पहिल्याच चेंडू पहिला चौकार विकेच्या बॅटमधून. सामाजिक कार्य साठी कसली कंबर त्यांनी जबरदस्त एक डीजे धुंद वाजवताना या फलंदाजांनी कसली कंबर या धावांसाठी. इथे मात्र सुरेख चेंडू आणि वारंवार फलटवार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद 5च्या रूपाने हादरा बसतोय विकीच्या रूपाने बालगोपाल सोनालीपाडा या संघाला. पहिला फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये परतताना प्रमोद आपण बघितला पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर मात्र पलटवार करताना पहिल्या चेंडूवर वार झाला होता आणि त्यानंतर पलटवार आपल्याला पाहायला मिळतोय. खरोखर जबरदस्त वापसी करतोय हा गोलंदाज. खरं पहिल्याच चेंडूवर बघितला आपण एक जबरदस्त अप्पर कट मारली होती आणि चेंडू गेला पॉइंटच्या दिशेने 4 धावांसाठी. मात्र इथं त्याने आपली कंबर कसलेली आहे आलेली आहे आणि एक जबरदस्त चेंडू हातलून त्याला बाद केलेला आहे फलंदाजाला. षटकामधील पुढील चेंडू सामनागर फलंदाज धीरज. इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. धीरज एका धावेने आपला अकाउंट ओपन करतोय आणि बालगोपाल सोनालीपाडा संघाची धावसंख्या सिंगलनेस वाढवून धावपल्याकडे 5 धावा. आपण सामना पाहतोय आजच्या दिवसामध्ये पहिलाच सामना बालगोपाल सोनालीपाडा विपक्ष यशवंत स्मृती राहणार या दोन संघामध्ये. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे राहणार संघाने आणि टॉस गमावल्यानंतर सोनालीपाडा संघ प्रथम फलंदाजी करताना. इथे मात्र सुरेख चेंडू सरप्राईज
पूर्णपणे अचंबित केलं होतं फलंदाजाला गोलंदाज आदित्य यांनी. काय चेंडू हाताळलेला आहे, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सागर पूर्णपणे आश्चर्यचकित झाला होता. आदित्य वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय. इथे मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग रिझन मध्ये झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. दुसरा फलंदाज बाद होतोय बालगोपाल सोनाली पाड्या संघाचा. या- यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवला होता. तर निर्धाव चेंडू षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बालगोपाल सोलालपाड्या संघाची धावसंख्या धावफलकावर 2 बाद 5. दोन्ही सलामीच्या फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. सामना आपण पाहतोय यशवंत राहणारला विपक्ष बालगोपाल सोनालपाड्या दोन संघामध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 5. सुरुवात आजच्या दिवसाची चौकाराने झाली होती. त्यानंतर मात्र विकेट प्राप्त करताना गोलंदाज आदित्य यांनी पहिल्या चेंडूवर चौकार खर्च केला होता. मात्र त्यानंतर चांगली वापसी करताना 2 फलंदाजांना डगॉटच्या आसऱ्याला पाठवलेले आहे. गोलंदाजीमध्ये पहिला बदल, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यशवंत राहणार संघ करून सज्ज होतोय प्रणय. आता मध्ये विखुरले शतक्षण पाहायला मिळते, कारण जे निर्बंध होते ते शिथिल झालेले आहेत आणि विखुरले शतक्षण इथे मात्र आपण पाहतोय. मात्र अजूनही 4 शतक 30 8च्या सर्कलमध्ये, त्यामध्ये 20 एममध्ये थर्डमॅन फाईन लेग पॉईंट आणि कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. चाविंद्र संघाचा संघनायक आणि आयडियल हॅवीदेव संघाचा संघनायक आपण टॉससाठी पूर्णपणे तयारीत राहायचा. नेक्स्ट मॅच चाविंद्र विपक्ष हायवे दिवे या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. बालगोपाल सोनालपाड्या संघाला भालचंद्रजी तरे यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. तसेच त्यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. इथे ऑन साईडला चेंडू डोलल्या मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तो मध्ये 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 1 धावेने वाढते. धावफलकावर 6 धावा. सोनालीपाडा विपक्ष राहणार या 2 संघामधील सामना आपण बघतोय. बालगोपाल सोनालीपाडा विपक्ष यशवंत राहणार पॉवर ट्रॉफी 2024च्या दुसऱ्या दिवसामधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र यॉर्कर लेनचा चेंडू अगदी खोदून ना काढण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. जोपर्यंत शॉर्ट पॉईंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत 1 धावेने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज आणि 1 धावेने संघाची धावसंख्या हलूच पुरू शकते. धावफलकावर 7 धावा. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये गणेश पाटील सर आपण बघतो. स्क्वेअरलेगचे पंच हार्ड हिटर हरिकेश. माने सर नक्कीच मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय आणि गणेश पाटील सरांचं ते आगमन झालं. इथे मात्र फटका फसलेला आहे. चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू खाली आणि फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. 3रा फलंदाज बाद सोनालीपाडा या संघाचा.
संपर्क साधायचा आहे आणि अजून कमिटीशी संपर्क साधून आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. चाविंद्र विपक्ष हवी देवे नेक्स्ट मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इथे मात्र करार ऑनड्राईचा फटका ऑन साइडला मिडकेट रिझन मध्ये ओढतूर झाला होता, मात्र एकाच धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी आहेत. धावफलकामध्ये सिंगलने फरक पडतोय. धावसंख्या 8. दुसरं षटक मार्गस आहे, दुसरं षटक राहणार संघाकडून गोलंदाज प्रणय हाताळतोय. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. 2 षटकांची समाप्त झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बालगोपालला सोनाली पाड्या संघाची धावसंख्या नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 8 8 लॉस फॉर द 2 विकेट इन ऑफ द सेकंड ओव्हर. नेक्स्ट मॅच चाविंद्र विपक्ष आयडल हवी दिवे या 2 संघामध्ये असणार आहे. तर दोन्ही संघाचे संघ नाही का आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. बरोबर आहे. तुम्हाला एक जबरदस्त गोलंदाजीचा इथं प्रदर्शन करताना दिसतंय. पहिला जर आपण विचार केला तर आदित्य यांनी पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली, कारण 5 धावा देऊन 2 विकेट सुद्धा घेतले. त्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रणय यांनी प्रलय इथं हाणला होता. फक्त आणि फक्त 3 धावा देऊन 1 विकेट सुद्धा घेतलं. जबरदस्त गोलंदाजी इथं करताना आपल्या संघासाठी यशवंत स्मृती राणा या संघाचे गोलंदाज. अगदी बरोबर. आदित्य आणि प्रणय या दोन्ही गोलंदाजाने इकॉनॉमिकल गोलंदाजी केलेली आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला गोलंदाजांकडून. आणि तसं मित्रांनो आज 12 जानेवारी आजचा दिवस भारताचे फिरकी गोलंदाज बापू नाडकर्णी यांच्या नावे राहिला होता, कारण आजच्या दिवशी एक अनोखा विक्रम त्याने केला होता. कारण प्रमोद पाटील जरा विचार केला तर तब्बल 21 षटके निर्धाव टाकण्याचा विक्रम केला होता आणि तो विक्रम अजूनही अबाधित आहे. 21 मेडल ओव्हरचा विक्रम आजच्या दिवशी बापू नाडकर्णी इंडियाचे जे फिरकी गोलंदाज होते त्याने केला होता. इथे मात्र क्लीन बॉल, आणखीन एक फलंदाज बाद होतो. या तिसरा बालगोपाल सोनाले पाड्या संघाचा. विवादन, कारण त्या नसता तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला पाहायला मिळाले नसते. नक्कीच राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे आणि जयंतीनिमित्त नक्कीच त्यांना विनम्र अभिवादन असणार आहे. एकच राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज माझा. इथे मात्र टायमिंग प्रॉपर, मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये सुरेख झेल आणि इथे मात्र परतावलं गेलं. हा 5 फलंदाज बाद होऊन पॅडमध्ये परतलेला आहे. निम्मा संघ गारद आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 8 धावा आणि ह्या विकेट हॅट्रिक होता मात्र गोलंदाज करण. हॅट्रिक बॉल. इथे मात्र प्ले अँड मिस. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. करण यांनी या षटकामध्ये प्रमोद पाटील आपण पाहतोय एकही रन खर्च केलेला नाही. 3 चेंडू हाताळले आहेत, 2 विकेट प्राप्त केलेले आहेत आणि कुठल्या प्रकारचे रन आतापर्यंत खर्च केलेले नाही. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते करण याची. फलंदाज साहिल
मधल्या फलीमध्ये आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा प्ले अँड मिस. आणखीन एक निर्धाव चेंडू. पाहूया निर्धाव षटक पाहायला मिळेल का. कालच्या दिवशी लक्षित तरे विलासमूर्ती राणा संघाचा गोलंदाज यांनी पहिलं निर्धाव षटक मेडन ओव्हर हाताळण्याचा विक्रम केला होता. आणि त्याच गावचा संघ राहणार आपण बघतोय. त्याच गावचा गोलंदाज करण ना तो कारनामा करेल का. इथे मात्र स्वतःच्या फॉलथ्रोमध्ये चेंडू अडवू शकला नाही. या तो एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा वाईट आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय. या 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या 2 संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावपलीकडे 10 धावा. चाविंद्र संघाचा संघनायक आणि आयडियल हवेदेव संघाचा संघनायक आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. नेक्स्ट मॅचच्या आयडियल हवेदेव विपक्ष चाविंद्रा या 2 संघामध्ये असणार आहे. टॉस साठी जर दोन्ही संघाचे संघनायक वेळेवर आले नाहीत तर सामना 3 षटकांचा खेळवला जाईल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. चाविंद्रा संघनायक तसेच आयडियल हवेदेव संघनायक आपण जर वेळेवर रिपोर्ट केला नाही टॉस साठी तर आपला जो सामना असणार आहे तो 4 षटकांऐवजी 3 षटकांचा खेळवला जाईल. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर 5-10 अशी स्थिती आपण पाहतोय. बालगोपाल सोनाली पाट्या संघाची आणि इसुन स्मृती राहणार संघाचा संघनायक विवेक यांनी जो निर्णय घेतला होता तो त्यांच्या गोलंदाजाने सार्थ ठरवलेला आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. आदित्य ज्यांनी पहिले षटकातलं होतं 5 धाव खर्च करून 2 विकेट. प्रणय यांनी 3 धावा खर्च करून 1 विकेट आणि करण यांनी 2 धाव खर्च करून 2 विकेट. म्हणजे तिन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. अगदी टिचून गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. पहिल्या चेंडूचा अपवाद वगळला तर धावांसाठी संघर्ष करताना आपण पाहतोय फलंदाजांना. समतेश इथे मात्र प्ले अँड मिस. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू निघून जातोय या एक्स्ट्राच्या जातामध्ये. इसुन राहणार संघाच्या गोलंदाजांचा विचार केला तर जास्तीत जास्त चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप ठेवण्याचा विचार नक्कीच दिसतोय. त्याच प्रकारे चेंडू जवळजवळ हाताळलेले आहेत. चांगली लेन लाईन टप्पा आपल्याला सर्वच गोलंदाजांकडून पाहायला मिळतोय. इथे मात्र समोर खेळलेल्या चेंडूला 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फील करून फेकी करेल आणि इथे मात्र धावबाच्या रूपाने 6वा फलंदाज बाद होतोय बालगोपाल सोनाली पाड्या संघाचा. धावसंख्या स्थिर आहे. धावपले 11 धाव. नवीन फलंदाज आता मध्ये खेळपट्टीवर भावेश येतोय. इथे मात्र ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. मेडिकट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तिथे 1 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावने भावेश आपलं खातं उघडतोय आणि एका धावने सोनाली पाड्या संघाची धावसंख्या वाढते. भावेश आता मात्र स्ट्राईक इनला आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर चेंडू मयूर याने खेळला होता. इथे मात्र बेट होतोय रक्षक आणि चेंडू लॉंग स्टॉप रिझर्व मधून जातोय या सीमा पार चौकार. बायचा इशारा होतोय पंच माने सरांकडून. शेवटचा ऑफिशियल कॉल चाविंद्र संघनायक आणि हवेदेव संघनायकाला टॉस साठी. इथे मात्र कोल्हार टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेल्या चेंडूला मात्र तोपर्यंत फक्त 1च धाव. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एका धावने वाढते. धावपलीकडे 17 धावा. हा निच्चांक धावसंख्या पाहायला मिळेल का. आणि तसे मित्रांनो आज 12 जानेवारी आजच्या दिवसाचा विचार केला तर आज 1932 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीच्या पहिल्या डावामध्ये अवघ्या 36 धावांवर ऑल आउट झाला होता. आणि इथे मात्र सोनाली पाडा संघ निच्चांक धावसंख्येवर नक्कीच पाहायला मिळतोय. येथे समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचित. निच्चांक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या सोनाली पाड्या संघाची. कारण
धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 18 धावा आणि 19 धावांचं एक माफक लक्ष यशवंत स्मृती राहणार या संघासमोर. टॉससाठी रिपोर्ट करायचा चाविंद्र संघनायक आणि आयडल हवीदेवे संघनायक. नेक्स्ट मॅच चाविंद्र विपक्ष आयडल हवीदेवे या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. तर दोन्ही संघनायक आपण जर इथे उपस्थित असाल तर टॉससाठी या, अन्यथा आपला सामना 3-3 षटकांचा खेळवला जाईल. मित्रांनो, जर 12 जानेवारी आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी 1932 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीत अवघ्या 36 धावांवर ऑल आउट झाला होता आणि हा दक्षिण आफ्रिकेचा टेस्ट क्रिकेटमध्ये निच्चंक धावसंख्येचा दुर्दैवी विक्रम आहे. जर ओव्हरऑल विक्रम पाहायचा झाला तर न्यूझीलंडचा संघ 26 धावांवर ऑल आउट झाला होता. हा निच्चंक धावसंख्येचा टेस्ट क्रिकेटमधील विक्रम आहे. आजच्या दिवशी 1964 मध्ये टीम इंडियाचे फिरकी गोलंदाज बापू नाडकर्णी याने इंग्लंड विरुद्ध चेन्नई कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सलग 21 निर्धाव षटके 21 मेडल मोर टाकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. आणि आजच्या दिवशी 1995 मध्ये दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा मंडेला चौरंगी क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये 157 धावांनी धुव्वा उडवत चषकावर नाव कोरलं होतं. पहिल्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिका संघाने 50 षटकामध्ये 266 धावा केल्या होत्या. मात्र त्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ 109 धावांवर ऑल आउट झाला होता. आजच्या दिवशी 1999 मध्ये न्यूझीलंड टीमचे इंडिया विरुद्ध नेपियर वनडेमध्ये तब्बल 5 फलंदाज धावबाच्या रूपाने बाद झाले होते. या आजच्या दिवशी क्रिकेट जगतामध्ये घडलेल्या घडामोडी बोलूया सामन्याकडे. सेकंड इनिंगला सुरू होतील आणि सेकंड इनिंगमध्ये या धावांचा पाठलाग पाहूया. यशवंत स्मृती राहणार संघ कशाप्रकारे करेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक प्रमोद पाटील सर. धन्यवाद धुमाळ सर. एक जबरदस्त माहिती पोहोचवताना तुम्ही सर्व क्रीडाग्रस्तींना आमचे दर्शक थोड्याच वेळेला तिथं वाढतील मला ही अपेक्षा आहेच. कारण सकाळचा सत्र आहे जो तो आहे तो कामाला गेलेला आहे. मात्र एक पारीचा खेळ इथं मित्रांनो संपलेला आहे. जो एक पारीमध्ये बालगोपाळ सोलारपाड्या या संघानं फक्त आणि फक्त 18 धावा काढलेल्या आहेत. म्हणजे याचाच अर्थ असा की यशवंत स्मृती राहणार या संघाने एक जबरदस्त कसवी गेंदबाजी एक जबरदस्त गोलंदाजी इथं केलं होतं. आदित्याला पाहिलं आपण 5 धावा दिल्या 2 विकेट घेतल्या. त्यानंतर प्रणय यांनी 3 धावा देऊन 1 विकेट घेतला. त्यानंतर करण यांनी जबरदस्त कामगिरी करून 2 धावा देऊन बॅक टू बॅक 2 विकेट सुद्धा घेतलं होतं. त्यानंतर समतेश जो आहे त्यांनी 8 धावा दिल्या होता. जबरदस्त इथे गोलंदाजीचं प्रदर्शन इथं करताना दिसत. 4ही गोलंदाज आदित्य प्रणय करण आणि समतेश एक जबरदस्त गोलंदाजी करताना एक जबरदस्त खेळ इथं दाखवला. म्हणजेच बालगोपाळ सोनारपाडे या संघाला 18 वर रोखलं आणि 19 धावांचं समोर असताना टार्गेट. आता मात्र यशवंत स्मृती राहणार या संघाचे 2 बलाढ्य फलंदाज इथं मैदानात उतरलेले आहेत. बघूया 4 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय. कारण चेंडू आहेत 24 चेंडू द्यायचंय काय बोलतात चेंडू द्या चेंडूची फेकी करा. तर मित्रांनो 24 चेंडूमध्ये 19 धावांचं आव्हान आहे. बघूया कशा पद्धतीने आव्हान पार पडतात ते. कारण मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. याच्यामध्ये भविष्यवाणी करणं योग्यच नाहीये. जर तर अशाच नाहीये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाही तोपर्यंत इथं काय होतंय काय घडतंय आपल्या डोळ्यासमोर आणि तुमच्या समोर. बघूया मित्रांनो जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजे बालगोपाळ सोनारपाडे आणि यशवंत स्मृती राहणार या दरम्यान. तर दोन्ही पंच सुद्धा इथे आलेले आहेत. आमचे पंच माने सर आणि गणेश पाटील सर. एक जबरदस्त अनुभव त्यांच्यामध्ये एक जबरदस्त निर्णय काळपासून तिथे इथं देत आहेत. या स्पर्धेमध्ये आपण विचार केला क्रिकेटच्या ह्या खेळामध्ये पंच म्हटलं की क्रिकेटचं तिसरी आग तिसरा डोला म्हटलं जातं मित्रांनो. आणि आमचे समालोचक बोललं म्हणजे जबरदस्त धमाल करणारे हे धुमाळ सर. भिवंडी तालुक्यात एक जबरदस्त नाव त्यांचं कोरलेलं आहे त्यांनी या आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या क्षेत्रामध्ये. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये खरोखरच एक डीजे धुंद असते. त्या धुंदमध्ये सगळे दर्शक आम्ही आमच्यासारखे समालोचक तसेच खेळाडू त्याच्यामध्ये तर पहिलाच चेंडू होता सॉंग केला होता. चेंडू जातोय शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्टमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्याचं. 1 धाव इथं पूर्ण केलेली आहे. अकाउंट ओपन केलेलं आहे फक्त 1 नोट घेऊन ती म्हणजेच 1 रुपयाची नोट म्हणजे 1 धाव इथं काढलेली आहे. बघूया आता शुभम नाईक कशा पद्धतीने अकाउंट ओपन करतोय ते पाहायचं. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज मयूर तरे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला हलकंच हात ड्राईव्ह केलेला चेंडू जातोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 1 धाव इथं पूर्ण करतोय. 1 धाव आणि संघाची धाव संख्या
एकाने वाढते 1-1 म्हणजे 2 धावा इथं झालेल्या आहेत. माहितीये निचांक असा हा स्कोर आहे. 18 धावा काढल्या आहेत, 19 धावांचा आव्हान आहे म्हणून ना जास्त बॅट इथं खोलत नाही दोन्ही फलंदाज. आता म्हणता अप्पर कट करण्याच्या नादात पूर्णपणे बीट झालेला आहे. चेंडू जेव्हा पडल्यानंतर धुमाल एक उचली प्राप्त करतोय त्याचप्रमाणे फलंदाज सुद्धा अप्पर कट मारण्याच्या नादात हा चेंडू मिस करतोय आणि हा चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्सच्या पॅनलमधून हा चेंडू टाकताना मयूर तरे. बघूया कशा पद्धतीने चेंडू टाकतोय ते पाहायचंय. समोर असणारे फलंदाज विवेक नाईक. पुन्हा एकदा एक अप्पर कट जबरदस्त कट केलेली आहे. चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 2 क्षेत्ररक्षक पकडण्याचा प्रयत्न करतात तोपर्यंत 2 धावा इथं पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 4. मित्रांनो खरोखरच बघा तुम्ही जर तुम्हाला चांगला खेळ दाखवायचा असेल तर क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी करायची असेल तर फुटवर्क करणं महत्वाचं असतं आणि त्याचप्रमाणे हा फलंदाज जो आहे विवेक नाईक जबरदस्त कामगिरी करतोय. पुढे सज्ज होतोय गोलंदाज. आता मात्र चांगला चेंडू होता जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहतो बॅट वरून फिरवली जाते मात्र इथं चुकी करतोय विकेट कीपर आणि चुकीला माफी नाही. बाईकचा इशारा येतो पंचांकडून. 1 धाव इथं गणली जाते. 1 धावाने संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होते ते बिनबाद जिंदाबाद 5. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज कॉमेंट्री बॉक्सच्या पॅनल कडून मयूर तरे. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय पॉइंटच्या रिझन. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. डायरेक्ट जर हिट केला असता तर पंचांना विचार करावं लागलं असतं मात्र डायरेक्ट हिट लागलं नाहीये आणि 1 धाव इथं पूर्ण करते दोन्ही फलंदाज. 1 धावाने संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होती ती बिनबाद जिंदाबाद 6. मित्रांनो 1 षटकाचा खेळ इथं मात्र समाप्त झालेला आहे. 1 षटकाचा मोबदल्यात आपण जर विचार केला विवेक नाईक यांनी 4 चेंडू फेस केलेत. 4 चेंडूमध्ये 3 धावा काढल्यात आणि शुभम नाईक यांनी 2 चेंडू फेस केलेत. तिथं म्हणजे 2 धावा इथं केल्यात म्हणजेच संघाची धाव संख्या इथं झालेली आहे ती म्हणजेच 6. अतिरिक्त धाव इथं मिळालेली नाहीये. एक मात्र 22च्या रूपाने 1 धाव आलेली आहे. 1 षटकाचा खेळ इथं समाप्त झाला मित्रांनो. 1 षटकाचा मोबाईल धाव संख्या झालेली ती 7. जर आपण पाहिलं आता सोनारपाड्याच्या या कॅप्टनने कर्णधाराने आता जिम्मेदारी संपवलेली गोलंदाजावर ती म्हणजेच ओमकार वजेवर. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय ते पाहायचंय. समोर असणारे फलंदाज शुभम नाईक. तर 19 धावांचा हा टार्गेट आहे तो पूर्ण पाठलाग करताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय मित्रांनो. 6 धावा आलेल्या आहेत. एक जबरदस्त असा हा क्रीडा नगरी इथं सजवलेली आहे. जणू काय एक पिवळ्या गच्छम असा लपण डाव खेळत आहे. भालचंद्र क्रीडा नगरी या क्रीडा नगरीला असं नाव समोर दिलेले आहे. तर जाऊया या मॅच कडे मित्रांनो. ओमकार वजे पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. फुलटच चेंडू सॉंग करतो बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित चेंडू जातोय शॉटच्या दिशेकडे रवाना होतोय मात्र 1 धाव इथं रोखू शकत नाही. 1 धावाने संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होते ती बिनबाद 7 धावा इथं झालेल्या आहेत. स्ट्राईक रोटेट करण्याचं मात्र काम इथं शुभम नाईक करतोय. स्ट्राईक मिळते ते विवेक नाईक याला. बघूया विवेक नाईक कशा पद्धतीने हा चेंडूवर खेळून जातो ते पाहायचंय. पुन्हा सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्स करून पुढचा चेंडू टाकण्यासाठी ओमकार वजे. फुलटॉस चेंडूला सॉंग करतोय बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित. त्यांनी क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय मात्र बॅकअप चांगला मिळतोय. त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 1 धावाने संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होते ती बिनबाद 8. मित्रांनो जबरदस्त अशी ही ट्रॉफी तुम्ही पाहताय पॉवर ट्रॉफी 2024 आयोजित पॉवर शेलार. आम्ही शेलारकर एक जबरदस्त नाव आहे त्यांच्यामध्ये. भिवंडीमध्ये एक नाव त्यांनी छापलेलं आहे क्रिकेटमध्ये. ओमकार वजे पुन्हा सज्ज होतोय. चांगला चेंडू होता खोदून काढलाय. चेंडू जातोय मैदानाला गुदगुल्या करून चेंडू येतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. थोडीशी चुकी करतोय आणि म्हटलं जातं चुकीला माफी नाही कारण 1 धाव जिथं होती तिथं 2 धावा येतात. 2 धावाने संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होती ती 10. दुहेरी अंकामध्ये पोहोचते ही धाव संख्या. फक्त जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. एकदम संत असा हा खेळ सुरू असताना पुन्हा सज्ज होतोय वजे. आता मला चांगला चेंडूला काढून फेकून दिलाय. वाईट लॉंगच्या दिशेने रवाना होतोय. 1 धाव पूर्ण धावाच्या मोहामध्ये हा गडी बाद होतोय धाबच्या स्वरूपात.
धन्यवाद डीजे, खरोखरच जबरदस्त धून तुम्ही वाजवतात. रामचं नाव आले खरोखर. 22 जानेवारी जो थैमान होणार आहे, ज्या आपल्या या भारतामध्ये एक जबरदस्त गुणगान ज्याचं होणार आहे आणि स्थापना ज्याची होणार आहे अयोध्यामध्ये, श्री राम नावानं जप इथं चालणार आहेत आणि तो दिवस सर्वांना स्मरणात राहणार आहे. तर पहिला धक्का लागलेला आहे इथं. विवेक नाईक बाद झालेला आहे, त्यांची जागा भरून काढण्याचा नवीन फलंदाज येतोय आदित्य. चांगला चेंडू आडव्याने मारला, चेंडू हवेत आहे. सलीम मिरॉनच्या दिशेकडे रवाना होतो. एक नो मॅन स्टँडिंग करतो तोपर्यंत एक धाव इथं पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एक धावणे संघाची धाव संख्या होते 12 धावा इथं झालेल्या आहेत. तर मित्रांनो, जो खेळ सुरू झालेला आहे यशवंत मूर्ती राणा आणि बालगोपाल सोनाली पाडा या दरम्यान हा खेळ रंगलेला आहे. 19 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 12 धावा जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त आता 7 धावांची गरज आहे यशवंत स्मृती राणाल या संघाला. पुन्हा सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्स कडून मोडताना गोलंदाज वजे. आता मात्र पुन्हा एकदा अप्परकट केलेला चेंडू जातो पॉइंटच्या रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक. एक धाव, एक से ज्यादा कुछ नाही. एक धावाने समाधान मानावं लागेल. एक धावाने संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होते ती 13. हा आकडा क्रिकेटच्या जागतिक खेळामध्ये अशुभ मानला जातो धुमाल सर. एक 17, एक 13. क्या 13 मेरा देखना है यहाँ पर क्या होता है क्या नहीं. तर मित्रांनो, 2 षटकांचा खेळ इथं संपलेला. 2 षटकांचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये मोहित तऱ्याने 5 धावा दिल्या, त्यानंतर ओमकार वझे यांनी 7, म्हणजेच टोटल धावसंख्येवर आपण नजर टाकली 13 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची गरज. बघूया 6 धावा कशा पद्धतीने हे दोन्ही फलंदाज काढतात का अजून एक फलंदाज येतोय ते पाहायचं आहे मित्रांनो. खरोखर जबरदस्त अशी ही क्रिकेट नगरी इथे सजलेली आहे, फुललेली आहे. भालचंद क्रीडा नगरी तुम्ही पाहताय आणि या क्रीडा नगरीवर जबरदस्त हा बॅटल सुरू होताना दिसतोय. जो बॅटल सुरू आहे तो म्हणजे यशवंत मूर्ती राणा आणि बालगोपाल सोनाली पाडा. चला नेक्स्ट मॅच चाबिंद्रा आणि हायवे दिवे या दोन्ही संघांना मी विनंती करते त्वरित नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. पहिला चेंडूला बेरकून दिला, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. आता एक जबरदस्त चेंडू हाताला होता, थोडीशी छेडखानी केली आणि परिणामी भोगतोय तो फलंदाज. बाद होतोय पंचांचा बोट आकाशाकडे आणि या खेळाडूला जायला लागेल खेळाडू कक्षाकडे. नवीन फलंदाज येतोय हिमांशू. बघूया हिमांशू कशा पद्धतीने या 2 धावा काढतात ते पाहायचं आहे. फक्त जिंकण्यासाठी 2 धावा बाकी आहेत. धुमाल सर सांगतातच जबरदस्त कामगिरी केली होती गोलंदाजाने, त्याच्याच अनुषंगाने 18 धावा झाल्या. 19 धावांचा पाठलाग करताना जबरदस्ती कामगिरी करतात फलंदाज शुभम नाईक आणि हिमांशू. बघूया कशा पद्धतीने या चेंडूवर खेळतोय ते पाहायचंय. पण सज्ज होतोय गोलंदाज आशिष. फक्त कट करण्याच्या नादात पूर्णपणे बेट होतोय कारण टप्पा खाल्यानंतर थोडीशी उसली प्राप्त होते चेंडूला आणि चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी वापसी करतोय, एक जबरदस्त मारा करतोय तो म्हणजे गोलंदाज आशिष. आशिष मध्ये कशीच थोडीशी लपलेली आहे ती जाणवताना दिसते. आता मात्र पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू करण्यासाठी. समोर असणारे हिमांशू. आता पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये
कुठला संपर्क होत नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. जबरदस्त चेंडू हातोलतो एका गोलंदाज आशिष. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका खाल्यानंतर वापसी करतोय, विकेट घेतोय, त्यानंतर 2 डॉट चेंडू टाकतोय. जबरदस्त कामगिरी करतोय. जर आपल्याला संघासाठी थोडंसं वर्चस्व दाखवायचं असेल तर अशीच गोलंदाजी करावी लागेल. जिंकण्यासाठी फक्त यशवंत स्मृती राणा या संघाला 2 धावांची गरज आहे. आता मात्र हुशारेने थोडा चेंडूला आता बघूया काय घडलंय तिथे. पंचांचा बोट आकाशात. पुन्हा एकदा 1 धाव मिळणार आहे. फक्त 1 धावचीच्या स्वरूपात 1 गडी सुद्धा बाद होणार आहे. लेवल इथं झालेला आहे स्कोर. मात्र पाहूया नेक्स्ट बॅटर कोण येतोय ते पाहायचं आहे. धावसंख्या इथं झालेली आहे त्या म्हणजेच 18. जाऊया या गोलंदाजाचं गुणगान करण्यासाठी डीजे कडे. तो म्हणजेच स्वीकार. बघूया काय स्वीकार करतोय आपल्या संघाला स्वीकार करतोय की नाही ते पाहायचं आहे. कारण त्यांच्या नावामध्ये स्वीकार आहे आणि कुठल्या पद्धतीचा स्वीकार करतोय ते पाहायचं. हा जो चेंडू टाकणार आहे त्या चेंडूला कशा प्रकारे स्वीकार करतोय ते पाहायचं. आशिष आहे. आशिषच्या समोर आहे नवीन फलंदाज. आता मला कडा लागतोय मात्र चुकी करतोय विकेट कीपर. जीवनदान मिळाला होता फलंदाजाला. तर मित्रांनो बन्सी पाटील साविंद्र या संघातील एक अष्टपैलू खेळाडू बन्सी पाटील कुठे असतील मैदानावर तर प्लीज मी विनंती करतोय आपल्या या मुख्य स्टेजवर यायचं आहे. तर मित्रांनो 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला. आता आलेल्या पाहुण्यांसाठी, दर्शकांसाठी, खेळाडूंसाठी जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजेच यशवंत स्मृती राणा आणि बालगोपाल सोनालेपाडाने या संघाने 4 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 18 धावा काढलेल्या आहेत. 19 धावांचं आव्हान पूर्ण करताना 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला. मित्रांनो यशवंत स्मृती राणा या संघानं आतापर्यंत धावसंख्या काढली ती म्हणजेच 18. म्हणजे स्कोर लेवल झालेला आहे. आता मात्र दोन्ही फलंदाजाच्या जवळ आपले शेजारी भांडण्यासाठी जमा झालेले आहेत. तर बघूया कशा पद्धतीने 1 धावांसाठी भांडतात ते पाहायचं आहे. 6 चेंडू शेष आहेत आणि जिंकण्यासाठी 1 धावांची गरज. कारण चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. पहिला चेंडू अलगद हाताने मारला. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये रवाना होतोय. फायनल इथं इशारा करतोय म्हणजे हा सामना जिंकण्याचा. यशवंत स्मृती राणाला हा सामना जिंकतोय. बेस्ट ऑफ लक.